हॅलो मित्रांनो, चला मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करत आहे. बघा, मी डाळ भात, चपाती, आळूवडी सगळी मी पूर्णपणे रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. बघा, मी गॅस पेटवला आहे. त्याच्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून, आणि त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टॅमॅटो घेतला आहे. तो पूर्णपणे टॅमॅटो कापून घ्यायचा एकसारखा, आणि त्या पाण्यामध्ये आपण गरम पाणी होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली डाळ टाकू. त्याच्यानंतर एक टॅमॅटो टाकून घेऊ आणि आपलं चवीनुसार मीठ टाकू. बघा, मी मीठ देखील टाकलं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. एक साईडला आपण भात पण लावला आहे. भातामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता. आणि त्याच्यानंतर आपण इकडं नाही का आळूवडीचं करत आहेत. आळूवडीमध्ये 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतलं आहे, आणि आवडीनुसार आपल्या आवडीनुसार मीठ घेतलं आहे. आणि एका पातेल्यामध्ये आपण छोट्याशा टाकून घेऊ. त्याच्यामध्ये आपण हे टाकलं आहे मस्तपैकी. आपण त्याच्यामध्ये बेसन पिठाचं बॅटर तयार केलं आहे, आणि एक पान करून स्वच्छ धुतलेल्या पानाला आपण लावून घेऊ. हे बघा, आम्ही पूर्ण रेडी केलेले पान तुम्हाला दाखवले आहे. एक पातेलं ठेवूया वरती. त्या पातेल्यामध्ये मस्त पाणी तापायला ठेवून त्याच्यावरती आपण आळूवडी ठेवून देऊ, आणि 15 ते 20 मिनटं आपल्या आळूवडीला वाफेवर शिजून घ्यायचं. वाफेवर शिजले की मी तुम्हाला दाखवते किती छान होते आपली आळूवडी. आणि दुसऱ्या साईडला आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ. त्याच्यात सर्वात पहिले आपण मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की जिरे घातले आहे. जिऱ्यानंतर आपण लसूण घालूया, मस्त कोथिंबीर घालून मस्त फोडणी देऊया, आणि एकदम कडक फोडणी दिली आहे. इतकी छान झाली आहे आपली डाळ तडकेबाज. या तुम्ही सर्वजण खायला. बघा, आपण एक साईडला पीठ देखील मळून घेतलं आहे. आपण चपाती करून घेऊया. मी तर बघा तुम्हाला चपाती दाखवते झालेली. आपली चपाती रेडी आहे. बघा, आपली चपाती किती छान टम्म फुगली आहे. आवडते का तुम्हाला चपाती अशी? नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडते. आणि आळूवडी पण कोणाकोणाला आवडते मित्रांनो, नक्की सांगत जा. तुम्ही माझा ब्लॉग कुठून बघता ते पण सांगत जा. तुम्हाला माझे कोणते कोणते ब्लॉग आवडतात ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. बघा, आपली आळूवडी रेडी झाली आहे. आपण छोट्या छोट्या आकारामध्ये आपली आळूवडी कापून घेतली आहे, आणि एक साईडला तेल तापवायला ठेवलं होतं. सर्वात पहिले आपण ते तळून घेतलं आहे. बघा, मी तुम्हाला पूर्ण ताट देखील रेडी झालेलं मी तुम्हाला दाखवते. किती छान आपली आळूवडी तळून घेतली आहे आपण. तुम्हाला आवडते का आळूवडी? मला तर खूप आवडते. माझ्या मिस्टरला पण खूप आळूवडी आवडते. बघा, आपली आळूवडी किती सुंदर दिसत आहे, आणि एकदम टेस्टी आणि एकदम कुरकुरीत अशी आळूवडी झालेली आहे मित्रांनो आपली. बघा, आपलं ताट रेडी आहे. या जेवायला सर्वजण. आम्ही पण जेवतो, तुम्ही पण जेवा. आपला डाळ भात, पापड, आळूवडी आणि चिकनची भाजीचा रस्सा किती छान झाला आहे. चिकनची भाजीचा रेसिपी मी तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवान. आता माझी आळूवडीची रेसिपी आणि डाळ भाताची रेसिपी नक्की सांगा कशी झाली आहे. बाय गाईज. लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. बेल आयकॉनला